महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. आपले पंतप्रधान फक्त MA पास आहेत असं नाही, तर ते BA सुद्धा पास आहेत हे मनाला सुखावणारं आहे. त्यांचं BA पास असणं म्हणजे ते मॅट्रिक सुद्धा पास असणार याची खात्री देणारं आहे, असं हिंदीतले प्रसिद्ध विडंबनकार आणि कवी संपत सरल यांनी म्हटलंय. कि हमारे प्रधानमंत्री ने न सिर्फ MA कर रखा बल्कि BA भी कर रखा. और आज ये डॉक्टर कुमार विश्वास होटल में पूछ रहे थे, बोले क्यों भाई जी, जब प्रधानमंत्री इतने पढ़े लिखे हैं तो मैट्रिक भी करी रखी होगी. आता मोदीजींच्यासाठी लिहिलेल्या या ओळी देशातल्या अनेक महाभागांना लागू होतात. त्यातलं ताजं चर्चेत असलेलं नाव म्हणजे बिहारचे नवे मुख्यमंत्री सम्राट चौधरी. याच सम्राट चौधरींच्या संदर्भानं आपण बऱ्याच काही इंटरेस्टिंग गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी विजय चोरमारे. महाराष्ट्र दिनमानमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आता बघा, भारतीय जनता पक्ष कुठून कुठून एक एक नमुने हुडकून काढतो, म्हणजे ह्या त्यांच्या दृष्टीचं आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही. योगी आदित्यनाथ, हिमंत बिश्व शर्मा यांच्या परंपरेतला हा सम्राट चौधरी नावाचा नग आहे. त्याचं एकूण कर्तृत्व बघितल्यानंतर मोदी शहा यांच्या भारताच्या नवनिर्माणाच्या व्यापक दृष्टीची कल्पना आल्यावाचून राहत नाही आपल्याला. तर याच सम्राट चौधरी यांच्या संदर्भात आपल्याला जाणून घ्यायचं आहे सगळं. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या मनात वर्षानुवर्षे एक दुकरी बोच होती, ती म्हणजे उत्तरेतल्या सगळ्या राज्यांच्या मध्ये सत्ता मिळवली, पण बिहारची जनता आपल्याला स्वीकारत नाही. त्यामुळं भाजपनं नितीश कुमार यांच्याशी जुळवून घेतलं. त्यांना माहिती आहे की नितीश कुमार हा एक खांबी तंबू आहे आणि कधी ना कधी हा तंबू कोसळू शकतो. नितीश कुमार यांनी त्यांना अनेकदा अपमानित केलं, लाथाडलं, तरी सुद्धा त्यांनी पुन्हा पुन्हा नितीश कुमार यांचं नेतृत्व स्वीकारलं. नितीश कुमार म्हातारे होण्याची वाट पाहिली आणि त्यांना टप्प्यात आणून त्यांची शिकार केली. मुख्यमंत्री पदापेक्षा राज्यसभा सदस्य महत्वाचा असल्याचं सांगून नितीश कुमार यांनी राजीनामा दिला आणि भाजपनं त्यांच्या जागी सम्राट चौधरी यांना मुख्यमंत्री नेमलं. तर हे सम्राट चौधरी म्हणजे शकुनी चौधरी यांचे पुत्र. तुम्ही म्हणाले शकुनी चौधरी कोण? तर नितीश कुमार यांच्यासोबत ज्यांनी समता पार्टी स्थापन केली होती त्या संस्थापकांच्या पैकी एक म्हणजे शकुनी चौधरी. नंतर ते लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलात सामील झाले होते. सम्राट चौधरींचा राजकारणातला प्रवेश 1990 मध्ये झाला. म्हणजे बिहार विधान परिषदेच्या वेबसाईटवरच्या माहितीनुसार 1995 मध्ये त्यांना एका राजकीय प्रकरणात 89 दिवस तुरुंगात जायला लागलेलं होतं. हे प्रकरण काय होतं हे जनसुराज्य पक्षाचे प्रशांत किशोर यांनी वेळोवेळी तपशिलानं सांगितलंय. नुसतं हे प्रकरणच नाही, तर त्यातलं सम्राट चौधरी प्रकरणी खूप रंजक आहे. प्रशांत किशोर यांनी म्हटलंय की सम्राट चौधरी यांना मुख्यमंत्री पदावरून ताबडतोब बरखास्त केलं पाहिजे, काढून टाकलं पाहिजे आणि त्यांना अटक करायला पाहिजे. त्याचं कारण ते सांगतात, तारापूर या ठिकाणी 1995 साली 7 लोकांची हत्या झाली होती. ते सगळे कुशवा समाजाचे लोक होते. त्या हत्याकांडात हे राकेश कुमार उर्फ सम्राट कुमार मौर्य उर्फ सम्राट चौधरी आरोप होते. त्यांना अटक करून तुरुंगातही टाकलं होतं. परंतु त्यांचे वडील राजकीय नेते होते, बडप्रस्थ होतं. त्यांनी एका शाळेचा दाखला आणला आणि त्या दाखल्यानुसार त्यावेळी सम्राट चौधरी यांची जन्मतारीख होती 1 मे 1981. म्हणजे 1995 साली त्यांना खुनाच्या गुन्ह्यात अटक झाली तेव्हा त्या दाखल्यानुसार त्यांचं वय होतं 15 वर्षे, म्हणजे ते अल्पवयीन होते. सम्राट चौधरी, इन पर मेरा सीधा आपके माध्यम से सरकार को, बिहार के गवर्नर से, बिहार सरकार से, केंद्र सरकार से मेरा अनुरोध है कि इनको हत्या के आरोप में, ये हत्या के अभियुक्त हैं, इनको तुरंत पद से बर्खास्त करके गिरफ्तार किया जाए. तारापुर में 1995 में 7 लोगों की जो हत्या हुई और 7 मारे जाने वाले लोग कुशवाहा समाज के लोग थे. 7 लोगों की जिनकी हत्या के ये अभियुक्त हैं, आरोप नहीं है, मैं शब्द बहुत समझ के बोल रहा हूँ.
7 लोगों की हत्या के अभियुक्त राकेश कुमार उर्फ सम्राट कुमार मौर्य उर्फ सम्राट चौधरी तारापुर केस नंबर 44/1995 उसमें ये अभियुक्त हुए और जो केस है चीफ जुडिशियल मजिस्ट्रेट को 24/4/1995 को इन लोगों ने डॉक्यूमेंट सबमिट किया। ये सुप्रीम कोर्ट का डॉक्यूमेंट है जो सम्राट चौधरी ने जमा किया है, जिसमें ये बताया है कि इनका डेट ऑफ बर्थ 81 है, उसके हिसाब से 95 में चीफ जुडिशियल मजिस्ट्रेट ने नाबालिग होने के नाम पर इनको वहां से राहत दी। इनको जेल से निकाला गया क्योंकि ये 15 साल के थे। आपल्याला माहिती आहे, निर्भया बलात्कार प्रकरणात आपण बघितलंय की कितीही गंभीर गुन्हा असला तरी अल्पवयीन आरोपीला सवलत मिळते। तशी या सम्राट चौधरी यांनाही सवलत मिळाली आणि अल्पवयीन असल्यामुळे 7 खुनांच्या प्रकरणात तुरुंगात असलेले सम्राट चौधरी तुरुंगातून सुटले। आता गंमत तर पुढत आहे। प्रशांत किशोर यांनी निदर्शनास आणलंय की 2020च्या विधानसभा निवडणुकीला सम्राट चौधरी यांनी जे अफिडेव्हिट दाखल केलं त्यात त्यांनी आपलं वय 51 वर्षे असल्याचं म्हटलंय। आता सम्राट चौधरी अफिडेव्हिटला हाफिडेव्हिट म्हणतात, तर तो मुद्दा नाही, मूळ मुद्दा आहे ताज्या माहितीनुसार 1995 साली ते 26 वर्षांचे होते। याचा दुसरा अर्थ असा होतो की 1995 साली वयाचा खोटा दाखला दाखवून त्यांनी अल्पवयीन असल्याचा बनाव केला होता आणि हे सगळं कोर्टाच्या कागदपत्रांच्या मध्ये नोंद आहे आणि असा गुन्हेगारी पद्धतीचा खोटेपणा त्यांनी केलाय। खून केला तेव्हा ते अल्पवयीन नव्हते, त्यामुळे त्यांच्यावर पुन्हा कारवाई व्हायला पाहिजे असं प्रशांत किशोर यांचं म्हणणं आहे। अब मैं क्यों कह रहा हूं कि इनको आज अरेस्ट करना चाहिए, क्योंकि 2020 का जो सम्राट चौधरी ने अपना इलेक्शन एफिडेविट दिया है, इसमें अपना उम्र इन्होंने बताया है 51 साल, तो 1995 में इनका उम्र था 26 साल। तो 26 साल के उम्र के आदमी को कोर्ट ने गलती से गलत सर्टिफिकेट के आधार पर नाबालिग होने के नाम पर अभियुक्त होने के बावजूद, ध्यान दीजिए, अभियुक्त होने के बावजूद इनको जेल से बरी कर दिया गया था कि ये 15 साल के हैं, जबकि इनका अपना डॉक्यूमेंट बता रहा है कि ये उस समय 26 साल के थे। तो 26 साल के उम्र के आदमी पर अगर 6 लोगों की हत्या का आरोप है तो जब तक कोर्ट से वो फ्री नहीं होते हैं तब तक उनको जेल में होना चाहिए। ते म्हणतात की हे जर होणार नसेल तर मग देशात खुनाच्या आरोपाखाली जे लोक तुरुंगात आहेत त्या सगळ्यांनाच सोडा ना, प्रत्येकाला वेगवेगळ्याने कशाला पाहिजे। बिहार सरकार, बिहारचे राज्यपाल, केंद्र सरकार या सगळ्यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली। कैमरे पर कह रहा हूं, सम्राट चौधरी हत्या के अभियुक्त है, जेल से फर्जी डॉक्यूमेंट निकाल कर बाहर निकले हैं, या तो इनको बर्खास्त करके गिरफ्तार करिए और नहीं तो देश में जितने लोग हत्या किए हैं उनको भी जेल से छोड़ दीजिए। ये हालात है, ये डॉक्यूमेंट है आपके सामने। तुम्ही बिहार विधानसभेच्या वेबसाईटवर बघितलं तर सम्राट चौधरी यांची जन्मतारीख दिसते 16 नोव्हेंबर 1968। आता दुसरं प्रकरण बघा। सम्राट चौधरी जेव्हा आरजेडी मध्ये होते तेव्हा जेडीयूचे प्रवक्ते नीरज कुमार यांनी केलेले हे आरोप आहेत। त्यांनी म्हटलंय की 2005च्या निवडणुकीसाठी त्यांनी राकेश कुमार या नावाने अर्ज भरला। 2010च्या निवडणुकीत सम्राट चौधरी उर्फ राकेश कुमार या नावाने अर्ज भरला आणि 2020च्या निवडणुकीत त्यांनी सम्राट चौधरी या नावाने अर्ज भरला। तर 2020च्या अर्जामध्ये आपण कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटीकडून डिलीट डिग्री घेतल्याचा दावा त्यांनी केलाय। बघा, कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटी म्हणजे ही काय जगप्रसिद्ध कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी नव्हे, तर कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटी नावाची ही बोगस युनिव्हर्सिटी आहे। ही डिग्री सम्राट चौधरी यांनी कोणत्या नावाने घेतली हे सुद्धा स्पष्ट केलेलं आहे। माननीय सम्राट चौधरी जी, उनका मैं एफिडेविट आपको दिखाता हूं, इलेक्शन एफिडेविट 2005 के चुनाव में इनका है राकेश कुमार सन ऑफ शकुनी चौधरी। 2010 के चुनाव में है सम्राट चौधरी उर्फ राकेश कुमार सन ऑफ शकुनी चौधरी, और उसके बाद 2020 के एफिडेविट में है सम्राट चौधरी सन ऑफ श्री शकुनी चौधरी। ये सवाल इसलिए महत्वपूर्ण है कि इन्होंने अपने एफिडेविट में लिखा है कि मैंने डीलिट की डिग्री ली है। ये इनका दस्तावेज बोल रहा है कि इन्होंने कहां से लिया है,
यूएसए के कैलिफोर्निया पब्लिक यूनिवर्सिटी लिखा हुआ है। तो हमको भी लगा कि भाई तो बहुत बड़े विश्वविद्यालय से पढ़ के आए हैं, इतना डिग्री इनके पास है, बड़ी डिग्री है। तो मैं भी सर्च किया कि जरा देखे ही है क्या ही। तो चूंकि इसमें यह नहीं लिखा हुआ है कि डीलिट की डिग्री तो आपने लिया, तो ग्रेड क्या आया आपको, मार्कशीट आपका क्या है, कुछ तो मेंशन करते, रोल नंबर मेंशन करते। वो अभी मैं बहुत खोजा एफिडेविट में कि कहीं मिले ही सब, खोजते खोजते मैं परेशान हो गया। तो हम इसलिए सवाल को इसको पूछ रहे हैं कि जिस कैलिफोर्निया पब्लिक यूनिवर्सिटी का नाम एफिडेविट में लिया गया है वह फर्जी यूनिवर्सिटी है। कैलिफोर्निया में एक यूनिवर्सिटी है, कैलिफोर्निया यूनिवर्सिटी, जो एक चर्चित यूनिवर्सिटी है, लेकिन कैलिफोर्निया पब्लिक यूनिवर्सिटी ये इसके तथ्य कहाँ है? एका वृत्तवाहिनीवर एक अँकर तेजस्वी यादव यांचं 9वी उत्तीर्ण असणं सांगत होतं. म्हणजे तेजस्वी यादव 9वी पास आहेत वगैरे वगैरे, आणि तेजस्वी यादव यांचे कधी नाकारलेले नाही. आणि तेजस्वी यादव यांचा संदर्भ देऊन त्यांनी सम्राट चौधरींना तुमचं शिक्षण किती असं विचारलं, तर ते म्हणतात की मी हापिडेविट दिले, तिथं वाचा. तुम्ही तुमच्या तोंडानं सांगायचं की तुमचं शिक्षण किती आहे, त्यावर ते पुन्हा म्हणतात एकदा ऑन रेकॉर्ड दिला असताना तुम्ही पुन्हा पुन्हा का विचारता, असा प्रतिप्रश्नही सम्राट चौधरी करतात. 2020च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात प्रशांत किशोर यांनी त्यांच्या 10वी नापास असल्याचा मुद्दा चर्चेत आणला होता. सम्राट चौधरी जी अब मुख्यमंत्री बन गए हैं, तो कम से कम अब उनको ये बता देना चाहिए कि वो 10वां पास किए हैं कि नहीं किए हैं, और किए हैं तो किस साल किए हैं. कम से कम अब तो बता दो भाई. अब तो आप राज्य के मुखिया बन गए, तो ये तो बता दो भाई 10वां क्लास किस समय पास किए, और नहीं किए तो कोई बात नहीं, बता दीजिए कि नहीं किए हैं. तेव्हा एका वृत्तवाहिनीचा असाच कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमातल्या मुलाखतीमध्ये त्यांना तुम्ही 10वी कुठल्या वर्षी पास झाला असा प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले हा कुणाचा प्रश्न आहे. त्यावर ते अँकर म्हणाले की प्रशांत किशोर यांनी विचारला प्रश्न आहे ना. त्यावर ते म्हणाले मी कुठल्या व्यक्तीच्या प्रश्नावर उत्तर देत नाही. तेव्हा त्यांनी आपण कामराज युनिव्हर्सिटीतून PFC कोर्स केल्याचं सांगितलं. हे काय आहे तर म्हणजे प्री फाउंडेशन कोर्स आहे तो, आणि कामराज युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर बघा, कामराज युनिव्हर्सिटीकडे तुम्हाला कळेल मी हा कुठला कोर्स केलाय ते. म्हणजे ते स्वतः आपण 10वी झालोय की नाही हे काय सांगायला तयार नाही, आणि या प्रश्नाचं उत्तर त्याने दिलं नाही. और बता दीजिए कि आपने 10वीं मेरिट कौन से साल में पास किया? देखिए पास किया भी कि नहीं किया? ये आपका प्रश्न है कि किसी और मैं प्रशांत किशोर का प्रश्न पूछ. मैं किसी व्यक्ति का जवाब नहीं देता हूँ. आपका प्रश्न है तो जवाब दे दूंगा. मैंने अपने एफिडेविट में बड़ा स्पष्ट तौर पर लिखा है कि PFC का एक कोर्स मैंने कामराज यूनिवर्सिटी से किया. PFC, हाँ. व्हाट इज इट? प्री फाउंडेशन कोर्स का एक कोर्स मैंने कामराज यूनिवर्सिटी से किया. अच्छा, इसलिए जिसको जानकारी लेना है तो कामराज यूनिवर्सिटी से लेते रहे, उसमें क्या फर्क पड़ता है मेरे को. नहीं ये तो मेरा दायित्व है, मैं लिख के देता हूँ, एफिडेविट करता हूँ, और मैं जो बोलता हूँ वो एफिडेविट में रहता है. मी जे बोलतो ते हॅपिडेविट मध्ये बोलतो असं ते पुन्हा पुन्हा सांगतात. सम्राट चौधरींच्या डोक्यावर नेहमी पगडी बांधलेली असते. त्यावर एकदा त्यांनी सांगितलं होतं की नितीश कुमार यांचे वाळू माफियांशी संबंध आहेत, शराब माफियांशी संबंध आहेत, त्यांचे या सगळ्यांचे साठे लोट आहे, त्यामुळे नितीश कुमार यांना पदावरून हटवलं जाईल तेव्हाच आपण डोक्यावरची पगडी उतरवू. जो पगड़ी बांध रखी है ये क्यों रखा है बांध करके, और कब तक? पगड़ी तो बड़ा स्पष्ट है कि नीतीश कुमार जी की जो लूट है, जो बालू माफियाओं से संगठन है, शराब माफिया से संगठित है, और जो भ्रष्टाचार बिहार में चल रहा है, नीतीश कुमार जी को जब मुख्यमंत्री के पद से हटाएंगे उसी दिन ये पगड़ी उतारने का काम. त्यात नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री झाले, आणि आता मुख्यमंत्री होताना त्यांच्याकडूनच त्यांनी सूत्र घेतले. आता या सम्राट चौधरी यांचा थोडा राजकीय इतिहास बघूया. म्हणजे वडील शकुनी चौधरी आणि इतर नेत्यांच्यासह त्यांनी 1999 मध्ये राष्ट्रीय जनता दलात प्रवेश केला. त्याच्या आधी ते समता पार्टीत होते. 19 मे 1999 ला राबडी देवींच्या सरकारमध्ये ते मंत्री झाले. तेव्हा पुन्हा त्यांच्या वयाचा मुद्दा आला आणि 16 नोव्हेंबर 1999 ला त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आलं. राज्यपाल भाजपचे असल्यामुळं आणि त्यावेळी ते राष्ट्रीय जनता दल हा विरोधी पक्ष असल्यामुळे ते शक्य झालं होतं.
2000 साली ते RJD कडून विधानसभेवर निवडून आले. सम्राट चौधरी यांनी निवडणूक अर्ज दाखल केला तेव्हा ते अल्पवयीन होते असा आरोप तेव्हा भाजपच्या सुशीलकुमार मोदी यांनी केला होता. प्रकरण न्यायालयात गेलं आणि पुन्हा सम्राट चौधरी यांची निवड रद्द झाली. म्हणजे तुरुंगातून सुटण्यासाठी जो अल्पवयीन असल्याचा दाखला त्यांनी दिला होता, त्या दाखल्याच्या आधारावर या सगळ्या पुढच्या गडबडी झालेल्या होत्या. आता 2024-4ला पुन्हा पोटनिवडणूक झाली, त्यात ते पराभूत झाले. पुढे ही सगळी मंडळी JDU मध्ये सामील झाली. जीतनराम मांझी यांच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केलं. 2017 मध्ये ते भाजपमध्ये सामील झाल्यावर वर्षभरात त्यांना बिहार भाजपचं उपाध्यक्ष करण्यात आलं. 2020च्या निवडणुकीत सम्राट चौधरी हेच भाजपचा प्रमुख चेहरा होते. जणू अमित शहा यांना आपला जत्रेत हरवलेला भाऊच बिहारमध्ये सापडला होता. सम्राट चौधरी यांना मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचं अमित शहा निवडणूक प्रचारात वारंवार सांगत होते. आणि आता मुख्यमंत्री झालेत सम्राट चौधरी. ते मुख्यमंत्री झाल्यावर प्रशांत किशोर पुन्हा प्रश्न विचारतायत, अहो सम्राट चौधरी, तुम्ही मुख्यमंत्री झालात, आता तरी सांगा तुम्ही 10वी पास कधी झालात? तुम्ही 10वी पास कधी झालात? धन्यवाद.